चांगला चाललाय प्रचार, एकदम मस्त. बर काय नागरिकांकडे जात आहे, काय प्रतिक्रिया येते नागरिकांची? नागरिकांची एकच प्रतिक्रिया आहे, शंकर भाऊ शिवाय काहीच नाही. बर हा. हे प्रतिसाद कसा मिळतोय? या तुम्ही घरोघरी जाताय, प्रचार करताय, युवकांमध्ये चांगली मूठ बांधलेली आहे, काय सांगाल? या सर्व युवक सेट सोबतच आहे. पहिल्यापासून सर्व मंडळाचे मित्रमंडळ सर्व आता सुद्धा तुम्ही बघू शकता, भरपूर जण आहेत. चांगला प्रतिसाद मिळतोय. युवकांना एक अपेक्षा आहे की शंकर भाऊंच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सुटावेत, कसं पाहताय? हो, नक्कीच सुटन. जेव्हा शंकर भाऊ आमदार होते तेव्हा 100% प्रश्न सुटतील. दादा आपण पाहतोय असे युवकांची मोठी फळी या ठिकाणी आहे, शंकर भाऊंच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. तुम्ही त्यांना एक मार्गदर्शन म्हणून आहात, कशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे? प्रचार एकदम उत्तम चालू आहे आणि शंकर भाऊ साधारण 70-75 हजाराच्या लीडने निवडून येतात. आणि आजचाच नाहीये तर लक्ष्मण भाऊ जगताप, अश्विनी वहिनी असतील, यांच्यापासून हा कार्यकर्त्यांचा समूह आहे आणि त्यांचा तोच समूह आणि प्लस युवा शक्ती ही आमच्या बरोबर आहे. त्यामुळे आमचा जो विजयाचा जे आहे आमचं ते 100% झालेलं आहे. आज भाऊ आपल्यात नाहीये, पण जेव्हा काही युवक जेव्हा प्रचाराला जातात तेव्हा नागरिकांच्या त्यांच्याकडे प्रतिक्रिया येतात की नागरिक म्हणतात की आम्हाला शंकर भाऊंच्या रूपात लक्ष्मण भाऊ दिसतात आहे. काय कसं वाटतंय एकंदरीत? 100% खरं आहे की म्हणजे भाऊंच्या मागे सर्वांच्या म्हणजे आता आम्ही भाऊंबरोबर पण काम केलंय आणि आता शंकर भाऊंबरोबर पण काम करतोय, तर आम्हाला 100% असंच वाटतं की भाऊ अजूनपर्यंत आहेत आमच्यात. शंकर भाऊंकडे बघितलं की आम्हाला असं वाटतं की भाऊ आहेतच इथं. म्हणजे आपण चिंचवडकरांनी लक्ष्मण संधी दिली होती, त्यानंतर अश्विनीताई, आता स्वतः शंकर जगताप आहेत. काय एकंदरीत वातावरण आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघ? तुम्ही रोज प्रचाराला फिरताय, घरोघरी प्रचाराला जाताय, काय वातावरण आहे? आतापर्यंत प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि शंकर भाऊ शिवाय दुसरा पर्याय इथं नाहीच आहे. आणि शंकर भाऊंमध्ये आम्ही लक्ष्मण भाऊंची छबी पाहतोय आणि 1986 पासून मी लक्ष्मण भाऊंचं कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे लक्ष्मण भाऊंचं आम्ही पहिल्यापासून काम करत आहोत आणि जगताप कुटुंबाबरोबर आम्ही कायम राहणार आहोत. तुम्ही स्वतः लक्ष्मण भाऊंबरोबर काम केलेलं आहे, त्यांचं एक विजन होतं, जे विकासाचं विजन होतं तेच आता शंकर जगताप पुढे घेऊन जातात आहे. कोणते मुद्दे आहेत जे आता भविष्यात त्यांना या ठिकाणी राबवायचे? आता भविष्यामध्ये तर शंकर भाऊंना इथल्या तरुणांना रोजगार निर्मिती करून देण्याची आहे आणि त्यांचं विजन खूप मोठं आहे आणि इथं सर्व जे कोथरूड किंवा पुण्या सिटीमध्ये जे आहे ते आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये कसं येईल हे ते पाहणार आहेत. आपण पाहतोय मोठी गर्दी पाहायला मिळते या ठिकाणी प्रचाराला, सर्वसामान्य नागरिक प्रतिसाद देतात, ते चांगला. काय वाटतं एकंदरीत पाहता हा सगळा प्रचार दौरा पाहता काय वाटतं? शंकर भाऊ शेठ बहुमताने निवडून येतील हा आम्हाला विश्वास आहे. नेहमीच या ठिकाणी लक्ष्मण जगतापांचं कायमच लीड वाढत गेलेलं होतं. यावेळेस काय वाटतं? आता भाऊ नाहीत पण त्यांची रूपाने या ठिकाणी शंकर जगताप आहेत, काय वाटतं यंदा लीड काय असेल? भाऊ नसलं तरी शंकर भाऊ त्यांच्या रूपात आहेत, त्यामुळं ते बहुमताने निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे. बहुमताने निवडून तुम्हाला काय वाटतं, काय विश्वास आहे, कितीचं लीड असेल? 70 ते 75 हजाराचं लीड घेऊन भाऊ नक्कीच निवडून येतो. हो, काय सांगूयात आता कुठले नवीन मुद्दे घेऊन तुम्ही समोर जाताय, दौरा करताय, प्रचार दौरा चाललाय, चांगला प्रतिसाद मिळतोय नागरिकांचा, कोणते मुद्दे घेऊन तुम्ही नागरिकांपुढे जाताय? मतदारांचा कसा प्रतिसाद आहे? मतदारांचा एकदम चांगला आपल्याला प्रतिसाद आहे आणि सगळ्यांनाच भाऊंच्या कामावरती एकदम विश्वास असल्यामुळं त्यांना आपण सगळे सांगवीकरांनी प्रचंड बहुमतांनी आपण निवडून हे केलेलं आहे. तर आपण पाहतोय या संपूर्ण सांगवी परिसरात मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे शंकर जगतापांचं सुरू आपण माझ्या मागे पाहतोय. ज्येष्ठ नागरिक असतील, सर्वसामान्य मतदार असतील, त्याचबरोबर युवकांची मोठी ताकद जी आहे शंकर जगताप बरोबर सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन बांधा शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.